ही आपली ग्रॅन्युलेटर मशीन आहे. याच्यामध्ये कन्व्हेअर थ्रू आपण रॉ मटेरियल त्याच्यात टाकतो. कन्व्हेअर थ्रू ग्रॅन्युलेटर मशीन मध्ये येतं आतमध्ये ते. तिथं त्याला प्रॉपर ह्याच्यामध्ये शेप दिला जातो. तिथून मग शेपरमध्ये पडले जातं ते मटेरियल. शेपरमध्ये पडल्यानंतर आपण त्याच्यात ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट मिक्स करतो आणि त्याच्या थ्रू एक फाईन राऊंड शेपमध्ये गोळी तयार होते आणि ती गोळी आपण नंतर सनड्राय करतो. आता आपले एकदा दाणे तयार झाल्यानंतर आपण सनड्रायिंग करतो. सनड्रायिंग मध्ये मुद्दामून आपण सनड्रायिंग करतो ती प्रोसेसमध्ये. तर त्याच्यात का करतो आपण, तर बॅक्टेरियल कंटेंट त्याचा जिवंत राहायला पाहिजे. सनड्रायिंगने तो जिवंत राहतो आणि हिटर्स वगैरे जर आपण वापरले, बॉयलर्स वगैरे जर वापरले मोठे मोठे, तर ते बॅक्टेरियल कंटेंट जे ऑर्गॅनिक रित्या डेव्हलप झालेले असतात ते डेड होऊन जातात. नमस्कार मंडळी, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मंडळी, सकाळचे 9 वाजलेत, खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आज आपण आलोय शिरूर तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणी राहणाऱ्या सुजय गीताराम पाचंगे यांच्या पोशिंदा या स्टार्टअपला भेट देण्यासाठी. 2 वर्षांपूर्वी त्यांना शेतीशी व शेतकऱ्यांशी निगडीत स्वतःचा काहीतरी वेगळा आणि युनिक स्टार्टअप करायचा होता, म्हणून त्यांनी मार्केटची गरज ओळखून पोशिंदा हा स्टार्टअप सुरू केला आणि आज पोशिंदा या कंपनीचा जो काही टर्नओव्हर आहे तो करोडोमध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या या स्टार्टअपमुळे आज असंख्य शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर त्यांचा हा स्टार्टअप नक्की काय आहे, त्यांच्या कंपनीत नक्की कोणता प्रोडक्ट तयार होत आहे, त्यांची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशा प्रकारे चालते, ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर झालाय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे पोशिंदा या कंपनीचे सर्वेसर्वा सुजय सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त एकदम. तर सर, सर्वात आधी मला आपली एक ओळख पटवून द्या. माझं नाव सुजय गीताराम पाचंगे. मी पोशिंदा ऑर्गॅनिकचा फाउंडर आहे आणि आपण पोशिंदा ऑर्गॅनिक जी कंपनी आहे आपली, ही कंपनी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मध्ये डील करते. सर, आता पोशिंदा हा जो स्टार्टअप आहे, या स्टार्टअपची एक सुरुवात कशी झाली किंवा संकल्पना तुम्हाला कशी सुचली? पोशिंदा ऑर्गॅनिकची स्टार्टअप ही खरं 2-3 वर्षापूर्वी झाली, ज्यावेळेस आपल्याकडे कोविडचा शिरकाव झाला आणि ऑर्गॅनिक सगळीकडे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक नावाची चर्चा चालू झाली. त्यावेळेस ही संकल्पना खरं डोक्यात आली की खरंच काहीतरी आपण ऑर्गॅनिक मध्ये काहीतरी केलं पाहिजे, कारण की भरपूर लोकांचे ज्यांनी ज्यांनी ऑर्गॅनिक खाल्लं किंवा ऑर्गॅनिक रित्या लोक सगळे त्यांनी सहवास त्यांच्या आसपास होता सगळ्या लोकांचा, ते लोकांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते. म्हणून अशी ही संकल्पना डोक्यात आली की लोकांना डायरेक्टली काहीतरी ऑर्गॅनिक देण्यापेक्षा आपण ऑर्गॅनिकच उगवूयात ना, शेतकऱ्यांनाच आपण काहीतरी ऑर्गॅनिक देऊयात, जेणेकरून लोक पण ऑर्गॅनिक खातील आणि शेतकऱ्यांची जमीन पण सुपीक होतील आणि आपलं भविष्य पण चांगलं होईल. म्हणून आमची ही संकल्पना डोक्यात आली त्यावेळेस 3 वर्षापूर्वी आणि तिथून पोशिंदाची जर्नी चालू झाली. तिथून आपण जैविक खते बनवायला सुरुवात सुरुवात केली. केली. मग ज्यावेळेस आपल्या डोक्यात आलं किंवा आपल्याला ती संकल्पना सुचली, अरे आपण जैविक खते बनवायची, मग ती कशी बनवली पाहिजे किंवा त्याचा रॉ मटेरियल कुठे मिळतो, हे ज्या काही सुरुवातीचा काळ होता, हा काळ कसा होता? खडतर होता खूप, कारण की कुठल्याही स्टार्टअप मध्ये किंवा कुठल्याही बिझनेस हा. मध्ये ज्यावेळेस आपण काही गोष्टी नवीन करायला जातो किंवा एक प्रभावाच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काहीतरी करायला जातो, रासायनिक सोपं असतं. रासायनिक काय प्रत्येक कंपनीमधनं आपण केमिकल ऑर्डर करून ते बनवू शकतो, पण ऑर्गॅनिक बनवणं म्हणजे सुरुवात सगळ्यात महत्वाची की रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी कशी होईल. ओके. मग आम्ही जवळजवळ एक 6-7 महिने त्याच्यावर एक अभ्यास केला, रिसर्च केलं. त्याच्या मागे आम्ही आमची टीम लावली की साधारणतः आपल्याला कुठून कुठून रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी होईल, कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. मग त्याचा सगळा प्लॅनिंग करून आम्ही एक प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, एक प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि नंतर मग सुरुवातीला आम्ही रॉ मटेरियलचीच शोधाशोध केली. ज्यावेळेस आम्हाला रॉ मटेरियल अवेलेबिलिटी मुबलक प्रमाणात मिळाली किंवा आम्हाला कळालं की आपल्याला रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी चांगल्या प्रमाणात मिळू शकते, त्याच्यानंतर मग आम्ही पुढची प्रोसेस चालू केली. मग ज्यावेळेस सुरुवात केली होती, आता मी बघतोय आपल्या इकडे एवढ्या मशिनरी वगैरे आहेत, मग ते मशिनरीची माहिती किंवा रॉ मटेरियलची माहिती, मग कुठे अनुभव घेतला होता की प्लांट व्हिजिट वगैरे दिल्या होत्या? प्लांट्स व्हिजिट दिले. खूप सारे छोटे छोटे जे काही कंपनीज आहेत जे की ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स बनवतात किंवा इव्हन केमिकल फर्टिलायझर्स बनवतात, ते पण प्लांट्सला आम्ही व्हिजिट दिल्या, त्यांचे मशिनरीज पाहिल्या, त्यांचे प्रोसेस पाहिल्या. तर मग आम्ही त्याच्यातल्या त्यात आपल्याला कसं सोप्या पद्धतीने करता येईल किंवा कमी इन्व्हेस्टमेंट लावून आपल्याला कसं करता येईल ह्याचं आम्ही प्लॅनिंग केलं आणि मग तिथून पुढं आपली जर्नी चालू झाली. मग आता एवढा मोठा प्लांट आपल्याला दिसतोय, मग सुरुवातीलाच एवढा मोठा प्लांट उभा केला होता की आपण टप्प्याटप्प्याने वाढवलं? टप्प्याटप्प्याने आलो. आपण सुरुवातीला एक साधारणतः 3,000-4,000 स्क्वेअर फूटचा आपलं शेड होतं.
आता हे टोटल आपलं जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूटचं शेड झालंय. त्याच्यामध्ये Okay. आपलं गोडाऊनचं स्टॉक पण आहे, आपलं स्क्रीनिंगचं युनिट एक वेगळं आहे, आपलं प्रोडक्शनचं युनिट वेगळं आहे, ड्रायंग युनिट एक वेगळं आहे. Okay. असे प्रत्येक सेपरेट आपण डिपार्टमेंट केले म्हणजे आता. आता किती वर्ष झालं प्रॉपर का हा व्यवसाय आपण करतोय? आता सुरुवात आपली 3 वर्षापूर्वी झाली, हा. पण आपण प्रॉपर मार्केटमध्ये एक साधारणतः 1 वर्षापूर्वी उतरलो की आपलं मार्केटिंग प्रॉपर किंवा सोशल मीडिया मार्केटिंग झालं किंवा फिजिकल मार्केटिंग झालं, एक साधारणतः 1 वर्षापूर्वी चालू झाला. मग ज्या व्यवसायात सुरुवातीला उतरले त्यावेळेस म्हणजे तुम्हाला वाटलं होतं का रे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा खर्चाचं मार्केट तेवढं आहे? मार्केट आहे हे माहिती होतं, कारण की जसं तुम्हाला मी सांगितलं, हा. कोविड नंतर लोक ऑर्गॅनिककडे वळालेत खूप सारे लोक, आणि त्यांना कळालं की आपल्याला ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे किंवा आपल्याला ऑर्गॅनिक रित्या जगलं पाहिजे. हे सगळं प्रोसेस जेव्हा आम्हाला कळाल्या, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केला या गोष्टींचा, नंतरच आम्ही आपण ऑर्गॅनिक करायचं हे ठरवलं. ओके. तर आता आपली जी कंपनी आहे सर, आता आपली कंपनी कसं असतं, आता एखादी कंपनी आहे ती उभी करायचं म्हणलं तिला खूप मोठ्या प्रमाणावर लागतं कॅपिटल किंवा बरोबर. भांडवल. तरुणांसमोर हा खूप मोठा प्रश्न असतो, अरे व्यवसाय सुरू करायचा आहे, भांडवल कुठून आणायचं? ट्रू ट्रू. मग आपण हे कॅपिटल कसं उभं केलं? माझी ऑलरेडी 2 एस्टॅब्लिश कंपनीज हा. आहेत. फंडिंगचा एवढा मला इनिशियली इश्यू नाही आला सुरुवातीला, पण ज्यावेळेस आम्ही ठरवलं, म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर गेलोच नाही. आम्ही छोटी पहिले एक मशीन आणली, ग्रॅन्युलेशन मशीन, त्याच्यानंतर एक छोटं स्क्रीनिंग मशीन आणली, आणि एक छोटं साधारणतः 3,000 स्क्वेअर फूटचं शेड टाकलं. मग हळूहळू जसं जसं आम्हाला पुढं बिझनेस दिसत गेला, जसं जसं रिक्वायरमेंट आमची वाढत गेली, तसं तसं आम्ही एक मशिनरीज डेव्हलप करत गेलो, आणि मग हळूहळू कॅपिटल आम्ही त्यातनंच कॅपिटल उभं केलं. म्हणजे असं नाही की इनिशियलीच आपण एक कोटभर रुपये किंवा सव्वा कोटी रुपये आपण इनिशियल लावले. सुरुवातीला एक 20 लाख रुपये, 25 लाख रुपये अशी इन्व्हेस्टमेंट आपण हळूहळू करत गेलो. आता आपला जो शेतकरी आहे, आता तुम्ही जैविक खते बनवता, ऑर्गॅनिक खते बनवतात. आता ऑर्गॅनिक खते खरं तर काळाची गरज आहे, बरोबर. पण कितपत गरज आहे शेतीला किंवा शेतकऱ्यांनी कितपत ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे? ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज नसून ही खरं तर माणसांची गरज आहे, आणि ही जमिनीची गरज आहे. कारण की जमिनीला सुद्धा सेंद्रिय कर्ब लागतं, जमिनीला सुद्धा हेल्दी बॅक्टेरियाज लागतात. आता ते शिल्लक राहिल्या नाहीयेत रासायनिक खतांमुळे. खूप आता पहिले तुम्ही जर आपण आपलं एक 20 वर्षापूर्वीचा काळ किंवा 30 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला, तर त्यावेळेस आपल्या शेतामध्ये गांडुळांचं प्रमाण खूप असायचं किंवा खूप मोठ्या होतं, मोठ्याले हा. सुद्धा गांडुळं दिसायचे. तर ते का दिसायचे? त्यावेळेस रासायनिक खतांचं प्रमाण एवढं नव्हतं. हा. आता एवढ्या 10 ते 15-20 वर्षामध्ये रासायनिक खतांचं प्रमाण एवढं वाढलंय की ती गांडुळच विलुप्त झालेत सगळे. ते गांडूळ तर विलुप्त झालेलेच आहेत, त्याच्यानंतर हेल्दी बॅक्टेरिया सुद्धा विलुप्त झाल्या, त्या पण आपल्या शेतामध्ये कुठं दिसत नाही. तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक कळालं की आपल्याला कुठेतरी ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे. म्हणून ऑर्गॅनिककडे जितकं आपण प्रोत्साहन देऊ, आता समज मी एक पोषण ऑर्गॅनिक्स म्हणून मी एक करतोय, आता आपला व्हिडिओ पाहून अजून एक कोणी हो. तरुण उतरलं याच्यामध्ये, तर आम्हाला खूप आनंद होतो. त्यांना जे काही गायडन्स लागेल, जे काही त्यांना आमच्याकडनं मदत लागेल, ते आम्ही 100% त्यांना करूया. आता कसं होतंय सर, केमिकल आता खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप जागा असं आहे का त्या खूप गावं अशी आहेत का ठिकाणी लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर कॅन्सर होतोय किंवा पालेभाज्या खाल्ल्यामुळे त्यांना कॅन्सर होतोय. कारण की त्याला एकच कारण आहे का जे काही फर्टिलायझर असतात, रासायनिक खते असतात ते. मग रासायनिक खतांचा वापर कितपत केला पाहिजे किंवा तो करणं योग्य आहे का खरंच? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मेन काय होतं, ज्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरतो शेतामध्ये, त्यावेळेस आपण त्याचं पीक काढतो. रासायनिकच्या वापरामुळं सेंद्रिय कर्ब कमी होतं जमिनीतून, हेल्दी बॅक्टेरियाज कमी होतात जमिनीतून, आणि इम्युनिटी कमी होते प्लांटची. ज्यावेळेस आपण एखादं पीक लावतो, किंवा आपण उदाहरणार्थ गव्हाचं पीक घेऊयात, गव्हाचं पीक आपण लावतो, त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतं टाकतो, डीएपीची खतं टाकतो, भरपूर प्रमाणात टाकतो. तर मग वरती आपण परत आपल्याला पीजीआर मारण्याची किंवा आपल्याला फवारणी मारण्याची गरज का पडते? हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का गरज पडते? कारण की त्याची इम्युनिटीच कमी झालेली असते मुळात. त्या पिकाची जेव्हा ते गव्हाचे वांबे येतात किंवा फुटवा येतो गव्हाला, त्याला रासायनिकची सवय लागलेली असते, जमिनीतून त्याला रासायनिक घेऊनच तो वर आलेला असतो. तेच जर तो ऑर्गॅनिक रित्या किंवा काहीतरी हेल्दी घेऊन वर आला, ऑर्गॅनिक रिलेटेड, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स रिलेटेड, ते जर घेऊन वर आला, तर त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. मग त्याच्यावर जे काही किडांची किंवा जे काही बॅक्टेरिया रोग जे येतील, ते एवढे हानी नाही पोहोचू शकणार त्याला एवढ्या प्रमाणात. समज आता आपण रासायनिक खतं वापरले, तर ते 100% आपल्याला वरतून पीजीआर मारावं लागतं. तर तुम्ही जर ऑर्गॅनिक खतं वापरले, इनिशियली तुम्हाला थोडा त्रास होईल, 50%च तुम्हाला वरतून फवारणी वगैरे करावं लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमचं उत्पन्न पण वाढेल, चव पण वाढते. सगळ्यात महत्वाची गोष्ट चव आहे. आपल्याला चव मिळाली पाहिजे. आता आपण जर गहू खाल्ले आणि 20-25 वर्षापूर्वी जे आपण चपात्या खायचो, त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तुम्हाला माहिती?
की त्याला जी चव होती ती आता राहिली नाहीये कुठेच. कारण की त्यावेळेस ते सगळं ऑर्गॅनिकरित्या पिकायचं, ऑर्गॅनिकरित्या आपण खायचो ते सगळ्या गोष्टी, आणि ते चवदार पण लागायचं खायला, त्याने त्रास पण होत नव्हते. पण आता जे आपण गहू खातो किंवा काही वेगळे वेगळे ऑर्गॅनिक पदार्थ खातो, रासायनिक पिकवलेले पदार्थ खातो, त्याच्यात आपल्याला त्रास होतो. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी वाढत आहेत, कॅन्सरच्या वगैरे जे प्रमाण तुम्ही म्हटले मागायची मला, तर हे सगळे ह्या गोष्टीमुळेच वाढत आहेत. लोकांची लाईफ सायकलच चेंज झाली पूर्ण. तर मग त्याच्यात आपल्याला ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट मिक्स करून शेतामध्ये जर आपण ऑर्गॅनिकच पिकवलं तर लोक पण हेल्दी राहतील, गुड हेल्थ लोक भेटत पण नाही लोकांना. लोक पण निरोगी राहतील. मग ह्या गोष्टींकडे आपण अभ्यास करून आपण या पोषण ऑर्गॅनिक्सचं स्टार्टअप सुरू केलं. ओके. आता सर एक भाकीत असं पण आहे का खूप शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे का आम्ही हे करतोय रासायनिक करतोय तर आम्हाला उत्पन्न जास्त भेटणार आहे, आणि जर आम्ही ऑर्गॅनिक करतोय तर खर्च जास्त लागणार आहे आणि उत्पन्न पण कमी भेटणार आहे. तर याची नक्की तफावत कशी आहे? बघा आता कसं असतं, मेन शेतकऱ्यांना ह्याच्या फर्टिलायझर्स ऑर्गॅनिक, थोडक्यात आपण म्हणू शकतो की रासायनिक ज्या कंपन्या हा. आहेत त्यांनी एकदम फीड केलेलं आहे माइंडमध्ये सुरुवातीपासून, की बाबा तुम्हाला ही खतं टाकल्यानंतर तुम्हाला एवढं उत्पन्न मिळेल, ही खतं जास्त टाकल्यानंतर उत्पन्न भेटतं. उत्पन्न हा. मिळेल. शेतकरी ऑर्गॅनिक टाकतच नाही काही, म्हणजे तो प्रयत्नच करत नाहीये ऑर्गॅनिक शेती करण्याचा. त्याला असं वाटतं की ऑर्गॅनिक जर केलं तर माझं उत्पन्न कमी होईल. हा गैरसमज. ऑर्गॅनिक केल्यामुळे उत्पन्न कमी नाही होत. तुम्ही जे फर्टिलायझर्स काय म्हणतात त्याला, केमिकल फर्टिलायझर जे यूज केले जमिनीमध्ये, त्याचा प्रभाव इतका पडलाय जमिनीमध्ये की तुम्ही ऑर्गॅनिककडे वळता वळता तुम्हाला कमीत कमी 6 महिने लागतील. हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्याकडे जर वळाले तर तुमचं 100% तुम्हाला जे इल्ड तुम्हाला केमिकलवाला फर्टिलायझर्स टाकून मिळते, तितकंच इल्ड तुम्हाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स टाकून सुद्धा मिळेल, किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं जास्त भेटेल आणि हेल्दी मिळेल, एक्सपोर्ट क्वालिटी मिळेल तुम्हाला, जेणेकरून तुमचं उत्पन्न पण वाढेल, तुम्हाला एक्सपोर्ट पण तुमचा माल करता येईल. मग या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आज शेतकरीचा विचार असे झालेत की दुकानदार जे सांगतो ते खत वापरायचं, हो. मॅन्युफॅक्चरर केमिकलवाले जे फर्टिलायझरवाले कंपन्या आहेत ते जे सांगतात ते जे खत मार्केटमध्ये आणतात वेगळ्या वेगळ्या नावाने, ते वापरायचं आणि त्याच्यात उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. पण तुम्ही प्रयोगच करून नाही पाहिलं ऑर्गॅनिक फार्मिंगचा. शेतकऱ्यांनी अपडेट व्हायला पाहिजे, आता शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक अपडेट शेतीकडे आलं पाहिजे. आलं पाहिजे. ओके. शेतकऱ्यांनी शेत त्यांच्या स्वतःसाठी पण आलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांसाठी पण आलं पाहिजे की जे ते खातात पिकवली, त्यांच्यासाठी पण त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. सगळंच उत्पन्न म्हटल्यानंतर आपल्या काही दिवसांनी सगळीकडे वाळवंट होईल, शरीराकडे पण थोडस लक्ष दिलं आपल्या जमिनी राहणारच नाही, सुपीक जमिनी हो. राहणारच नाही, वाळवंटच होईल आपल्याकडे पूर्ण, जर तुम्ही कंटिन्यू केमिकल फर्टिलायझरचा मारा करत राहिले तर. कस निघून जाईल जमिनीमधला. आताच नाहीये, भरपूर ठिकाणी जर तुम्ही गेले मराठवाड्या साईडला किंवा काही ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यात सुद्धा किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा इतक्या खारवटी जमीन व्हायला लागल्यात, क्षार इतके झाले जमिनीमध्ये की उत्पन्नच मिळत नाही. तुम्हाला खतांचाच मारा, केमिकलच टाकावं लागते कंटिन्यू. मग त्याचं परत तुम्हाला कॉस्टिंग वाढते, सगळ्या गोष्टी वाढतात आणि ऑर्गॅनिककडे वळल्यानंतर त्याची कॉस्टिंग पण जवळजवळ हाफ मध्ये येते तुमची आणि तुम्हाला उत्पन्न पण तेवढंच मिळतं. मग का नाही तुम्ही ऑर्गॅनिककडे आलं पाहिजे? इतर खतांच्या तुलनेत किंमत तर कमीच आहे कमीच आहे, खतांची. निम्म्यानी कमी किंमत आहे जवळजवळ. तरी पण लोक म्हणजे ते शेतकऱ्यांना हे पटवून देणं खूप अवघड झालंय आजकाल की रासायनिक सोडा आणि ऑर्गॅनिक या. ते जर आपण त्यांना सांगायला गेलो तर ते शेतकरी म्हणतात की आम्ही म्हणजे रासायनिक कसं सोडू, आम्हाला उत्पन्न कमी होईल. मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक पोषण ऑर्गॅनिक चालू केलं. तर थोडंसं आपल्या कंपनीकडे येऊयात. आता आता आपल्या कंपनीमध्ये जी काय औषधे बनतात, जी काही खते बनतात, त्यात एक स्टार्टिंग टू एंड प्रोसेसिंग कशी असते? सगळं इनिशियली आपलं रॉ मटेरियल येतं आपल्याकडे, आपण त्याचे बेड्स टाकतो, त्याला प्रॉपर डिकम्पोज करतो, त्याच्यात हेल्दी बॅक्टेरिया सोडतो. ते जवळजवळ 45 to 50 डेजची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट टर्नर्स वगैरे फिरवतो जेणेकरून ते लवकर डिकम्पोज व्हावं आणि त्याला ऑक्सिजन, कंपोस्ट टर्नर फिरवल्यानंतर त्याला ऑक्सिजन, ॲरोबिक कंपोस्टिंग बोलतात. त्याला ऑक्सिजन मिळाल्यानंतर ते हेल्दी बॅक्टेरियाची ग्रोथ होते, मल्टिप्लाय होतात, ते करोडोनी मल्टिप्लाय होतात आणि जितकं त्याला ऑक्सिजन मिळेल तितकं लवकर ते डिकम्पोज होतं आणि चांगल्या पद्धतीने डिकम्पोज होतं. ते डिकम्पोज झाल्यानंतर आमची स्क्रीनिंगची प्रोसेस आहे. जे काही थोडेफार मोठ्या मोठ्या तुकडे वगैरे राहिलेले असतात किंवा दगड असतात, कारण की आपण ओपन विंड्रो कंपोस्टिंग करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही तुकडे वगैरे राहिले असते, स्क्रीनिंग केल्यानंतर ते बाहेर पडतात आणि फाईन पावडर, आपली चहापत्ती सारखी पावडर असते ती पडते, ती आपण प्रॉपर आपल्या प्रोडक्शनसाठी घेतो. त्याच्यानंतर मग त्याची प्रोसेस कन्व्हेअर थ्रू चालू होते, कन्व्हेअर, मिक्सिंग, त्याच्यानंतर ग्रॅन्युलेटर मशीन मध्ये येते, त्याच्यानंतर शिपिंग थ्रू आपण सन ड्राय करतो. म्हणजे ग्रॅन्युअल्स बनल्यानंतर आपण त्याला सन ड्राय केल्यानंतर प्रॉपर त्याला आपण एक 4-5 तास किंवा 10 तास जोपर्यंत त्याचं मॉइश्चर 20 to 25% राहत नाही
तोपर्यंत आपण त्याला सनराईजसाठी ठेवतो. त्याच्यानंतर मग बॅक पॅकिंग करतो आपण. ओके. आता खते बनवण्यासाठी आपण जो काही रॉ मटेरियल वापरतोय तो आपण कुठून आणतो किंवा तो रॉ मटेरियल कशा स्वरूपात असते आता? 3-4 प्रकारचे रॉ मटेरियल्स असतात आपल्याकडे. बायोडिग्रेडेबल वेस्ट असतात, किंवा आपण जो आठवडा बाजार म्हणतो त्याच्यातून जे लिफी व्हेजिटेबल्स किंवा हो. ग्रीन व्हेजिटेबल्स जे असतात ते आम्ही आणतो, ते आम्ही डिकम्पोज करतो. त्याच्यानंतर शेतामध्ये जे ऊसाचा पाचोटा असतो किंवा गव्हाचे काडा असतात किंवा सोयाबीनचा भुसा असतो ते आणून आम्ही ते डिकम्पोज करतो. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे अवेबिलिटीज होतात आम्हाला आसपासच्या रॉ मटेरियल, मशरूम वेस्ट असेल किंवा काय असेल ते आम्ही आणून डिकम्पोज करतो आणि त्याच्या थ्रू आम्ही आमचं प्रोडक्शन काढतो. ओके. आता आपल्या कंपनीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आता प्लांटची संपूर्ण? प्लांटची जवळजवळ 20 ते 25 टन आपली कॅपॅसिटी पर डे. आणि आपल्याकडं जवळजवळ एक 8 ते 9 प्रकारची खतं आहेत वेगळी. त्याच्यामध्ये आपण पिकावाईज जर म्हटलं तर कांदा स्पेशल काढला आहे, मका स्पेशल आहे, ऊस स्पेशल आहे. स्वराज म्हणून आपला एक मल्टीन्यूट्रिएंट ब्रँड आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 27-28 प्रकारचे घटक आहेत वेगळे वेगळे, की जे आपल्या पिकासाठी लागत असतात. आणि त्याच्यात ऑर्गॅनिक नॅचरल प्रेझेन्स, आपला ऑर्गॅनिक जो कार्बन आहे त्याचा प्रेझेन्स जवळजवळ 7 to 8% आहे आमच्याकडे. तर त्याचा खूप फायदा होतो पिकांसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्ग्रेडियंट्स प्रोम वगैरे आहेत आपल्याकडे. काही लिक्विडमध्ये आपण नवीन लॉन्च करतोय, जे की फर्मेंटेड बायोगॅस स्लरी आहे. त्याच्यापासून आपण काही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आपण काही स्लरीज पण बनवल्या आहेत, की जे इमिडिएट आणि फास्टली ऍक्ट होतात. आपल्याकडे रोडोफाईड पोटॅश म्हणून आपलं एक पोटॅश पण आहे मार्केटमध्ये, की जे आपण 100% ऑर्गॅनिक पोटॅश आहे, ते 20% पोटॅश, 1.5% पोटॅश जे ऑर्गॅनिकली डेव्हलप केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे एवढे साधारणतः एक 7 ते 8 प्रॉपर प्रोडक्ट्स आहेत, की जे जेवढेच लागतात, जेवढे मग आपण- लागतात पिकांसाठी तेवढेच आपण बनवलेले आहे. त्याच्यापेक्षा आपण- एक्सेस देऊन काही गरज नाही. शेतकऱ्यांच्या माथी आपण काही एक्स्ट्रा मारत नाही. आता आपण प्रोडक्ट तर बनवतोय, पण त्या प्रोडक्टचे रिझल्ट कितपत भेटतात शेतकऱ्यांना आता? रिझल्ट भयंकर आहेत, रिझल्ट खूप चांगले आहेत. म्हणून तर आमचे रिपीट्स ऑर्डर आहेत. ओके. आम्हाला स्टॉक करायला मटेरियलच नाही आमच्याकडे आता. एवढ्या ऑर्डर्स चालू आहेत कंटिन्यू, कारण रिझल्ट मिळत आहेत लोकांना, लोक मागतायत, रिपीट्स ऑर्डर चालू आहेत आमच्या. मग त्याच्यामुळेच जर रिझल्ट नसते मिळाले तर लोकांनी आम्हाला विचारलंच नसतं किंवा आमच्याकडून ऑर्डर केलेच नसते. रिझल्ट मिळतो याचा अर्थ ते आम्हाला रिऑर्डर देत आहेत. आता एखादा शेतकरी आहे, ज्याला ऑर्गॅनिक कडे वळायचंय, ऑर्गॅनिक मध्ये शेती स्टार्ट करायची आहे, मग त्यांनी स्टार्टिंग टू एंड एक शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा प्रकारे शेती केली पाहिजे? आता एखाद्या शेतकऱ्याला जर ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं हा. आणि तो आता रासायनिक फार्मिंग करतोय, म्हणजे रासायनिक केमिकल वगैरे टाकून फार्मिंग करतोय, तर त्याला एकदम स्विच होणं कठीण जाईल. थोडं अवघड आहे. 100% रासायनिक सोडून 100% ऑर्गॅनिक कडे येणं मुश्किल आहे. स्लोली या. आता तुम्ही ऑर्गॅनिक 50% वापरा, तुमचं 50% वापरा, नंतर तुम्ही 70% ऑर्गॅनिक वापरा, 30% वापरा, नंतर पुढच्या पिकाला तुम्ही 100% ऑर्गॅनिक वापरू शकता. कालावधी साधारणतः 6 महिने, 8 महिने, 1 वर्षभराचा कालावधी तुम्ही तुमच्या मातीला चेंज होणे किंवा त्या जमिनीला परत ऑर्गॅनिकची सवय लागण्यासाठी तुम्हाला तेवढा कालावधी द्यावा लागेल. ते दिल्यानंतर मग तुमची जी तुम्ही शेती करसान ते तुम्हाला तुमच्या आपण म्हणतो, आपण पहिले शेती कशी व्हायची, शेणखत टाकायचे, शेणखत डायरेक्ट टाकून डंप करतो, अजूनही करतात लोक खूप सारे, किंवा कोंबड खत असेल ते डायरेक्ट आणून डंप करतात. त्याला प्रॉपर कंपोस्टिंग करत नाही. उकांड्यात पडलेलं असतं ते उकांडा उपसतात, डायरेक्ट आणून टाकतात. तर उकांडा उपसून डायरेक्ट आणून टाकून उन्नीसारखा एक पदार्थ तयार होतो, जो की पिकांना मोठी हानिकारक असतो, आळे अळी टाईप असते. असते. ती तयार होते. का तयार होतं ती? कारण की ती ऑलरेडी खाली जमिनीमुळे डेव्हलप झालेली असते. त्याला ऑक्सिजन नसतं मिळालं. ज्यावेळेस तुम्ही फिरवताना एखादं कंपोस्ट, कुठलंही कंपोस्ट असो, त्याला जितकं ऑक्सिजन द्याल ना तुम्ही, तितकं त्याचे रिझल्ट चांगले येतात, तितकंच हेल्दी बॅक्टेरियलची ग्रोथ त्याच्यात चांगली होते. मग हे उन्नींचं वगैरे प्रमाण कमी होतं. आणि शेणखतामध्ये किंवा कोंबड खतामध्ये भयंकर आग असते, ती आग कमी झाली पाहिजे, खत कुजलं पाहिजे, त्याच्यात ऑर्गॅनिक कंटेंट तयार झाले पाहिजेत, ना की हीटवाले कंटेंट किंवा असे कंटेंट्स की जेणेकरून पीक एकदम आपण एका जागी टाकलं तर पीक जळून पण जाऊ शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आता आपण एक चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट तर बनवतोय, पण कितीही गुड क्वालिटी दिली, पण सुरुवातीच्या काळात आपला प्रोडक्ट लोकांपर्यंत हा पोहोचवणं खूप गरजेचं असतंय. मग सुरुवातीच्या काळात मार्केटिंग कशी केली होती तुम्ही? आत्ताच्या काळामध्ये मार्केटिंग करणं खूप सोपं झालंय. सोशल मीडियानी मार्केट आपलं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांपर्यंत म्हणा किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत म्हणा, आपण लवकर पोहोचवतोय. आणि ते पोहोचवतं पण येतं, कारण की आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात इंस्टाग्राम आहे, प्रत्येकाच्या हातात फेसबुक आहे. ज्यामुळे ते प्रोडक्ट आपण व्हायरल करण्यासाठी किंवा आपल्याला ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अवघड नाही गेलं.
आम्ही 2 प्रकारचे मार्केटिंग करतो. आम्ही फिजिकल मार्केटिंग पण करतो काही प्रमाणात आणि जास्त करून आम्ही सोशल मीडियावर जास्त फोकस केलाय. ऍक्च्युअली जे आपण करतो तेच आपण देतोय. आपण जे प्रोडक्शन काढतोय, जे दाखवतोय आपण, तेच आम्ही कस्टमर्सला देतोय. त्याच्यामुळे मार्केट पर्यंत पोहोचायला आम्हाला अवघड जात नाही किंवा जड जात नाही. ते सोपं जात आहे आम्हाला पोहोचण्यासाठी. मग सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी खूप मोठा आहे. तो प्लॅटफॉर्मचा आम्ही पुरेपूर यूज करतोय आणि त्याच्यामुळे हेल्दी रिझल्ट आम्हाला मिळत आहेत. सोशल मार्केटिंगचा एक प्रेझन्स पण चांगला आहे प्रेझेन्स तुम्ही पण स्वतः चांगला आहे आमचा. मग आता आपली जी तरुण पोर आहेत ज्यांना व्यवसायात उतरायचंय किंवा मार्केटमध्ये यायचंय, काय कधी कधी म्हणजे ते डगमगतात. हम्म. कधी कधी लोक त्यांना पुढे जाऊन देत नाही आणि आता काय आलंय, एक व्यवसाय सुरू करतात पण 6 महिने रिझल्ट आला नाही ना, लॉस मध्ये आता बंद करतात कुठेतरी. तर बघा, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आपले मराठी उद्योजक किंवा मराठी मुलं जी आहेत, तरुण मुलं जी आहेत, त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की पेशन्स खूप कमी आहेत आपल्यामध्ये. आपल्याला जे काही पाहिजे ते एकदम लगेच मिळायला पाहिजे कुठलीही गोष्ट. बिझनेसमध्ये जेव्हा आपण उतरतो ना, त्यावेळेस कधी पण पेशन्स खूप महत्वाचे असतात. कुठलाही बिझनेस सस्टेन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक साधारणतः 2 वर्षाचा कालावधी तरी दिला पाहिजे. कुठलाही स्टार्टअप तुम्ही करा. मी असं म्हणत नाही की फक्त तुम्ही फार्मिंगशी रिलेटेडच करा. कुठलाही स्टार्टअप, मेडिसिन्स असो, फार्मिंग असो, फूड प्रोसेसिंग असो किंवा तुमचं गार्मेंटशी रिलेटेड असो, कुठलाही असो, तुम्हाला मार्केटमध्ये प्रेझेन्स तयार करण्यासाठी किंवा तुमचं जे भांडवल तुम्ही गुंतवलंय ते तुम्हाला काढून घेण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी कमीत कमी द्यावाच लागतो. कमीत कमी मानतो. तसे तर आपल्याला 3 वर्ष लागतात, पण 2 वर्ष कमी मिनिमम द्यावं लागतं. डिपेंड करतं की तुमचं तुम्ही मार्केटिंग कसं करता, तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये किती लवकर रीच होतं, तुम्हाला कशा प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत, तुम्ही जे आता प्लॅटफॉर्म्स आहेत, अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं किंवा तुमची स्वतःची वेबसाईट झाली, तर तुम्ही कशा पद्धतीने प्रमोट करताय, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आपली जी तरुण मुलं आहेत ना, या सगळ्या मुलांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की इनिशियली जर 6 महिन्यातच तुम्ही जर थकणार असाल ना, मग तुम्ही पडलंच नाही पाहिजे व्यवसायामध्ये. जर तुम्हाला व्यवसाय प्रॉपर करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, लोकांनी आपला जो मराठी माणसाला टॅग दिलाय की आपण व्यवसाय करू करू शकत नाही, शकत नाही. तो जो आपल्याला चेंज करायचा असेल ना, तर पेशन्स खूप महत्वाचे आहेत. आणि धैर्य कन्सिस्टन्सी पण पाहिजे धैर्य कामात. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. आणि स्वतःमध्ये एक आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे की आपण, ठीक आहे, मला 6 महिन्यात यश नाही मिळालं, मला वर्षभरात यश नाही मिळालं, पण साधारणतः मला 1-1.5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी हळूहळू यश मिळायला चालू झालं. हळूहळू चालू होतं यश मिळणं, यश एकदम मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे तरुण मुलांनी. आणि हळूहळू हळूहळू या गोष्टी होत जातात. आणि आता मी पाहतोय बरेचसे आपले महाराष्ट्रीयन मुलं सुद्धा, मराठी मुलं सुद्धा चांगले चांगले स्टार्टअप्स करतायत. स्टार्टअप्स करतात, हा, व्यवसायात उतरतात. व्यवसायात उतरतायत आणि चांगल्यारीत्या ते पण डेव्हलप करत चाललेले आहेत हळूहळू. त्याच्यामुळे ती जी एक लाईन होती की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, ती हळूहळू चेंज व्हायला लागली. चेंज होते आता. त्याचा आनंद आहे आपल्याला खूप. मग आता आपला व्यवसाय सुरू झाला होता, तर सुरुवातीला तर तुम्ही खूप खडतर प्रवास केलाय. मग आता फायनली आपल्या व्यवसायाचा जो काही टर्नओव्हर होता तो किती आहे? साधारणतः आम्ही आता 1-2 वर्षामध्ये 1.5 ते 2 CR पर्यंत पोहोचतोय. पोहोचला. हो. आणि ह्या वर्षी आम्ही 2 CR टच करू मार्केटमध्ये, टर्नओव्हरमध्ये. मग आता भविष्यातलं नियोजन कसं आहे आपल्या व्यवसायाचं? बघा, आम्हाला आमची पोशिंदा ऑर्गॅनिक्स ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर आमचं खत घेऊन जायचं, हे आमचं एक मेन उद्दिष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन ही सुपीक झाली पाहिजे, शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ते जर सुजलाम सुफलाम झाले, ते जर त्यांनी जर चांगलं पिकवलं आपल्याकडे त्यांच्या शेतामध्ये, ऑर्गॅनिक पिकवलं, तर आपण हेल्दी राहू. तर आपली जी लोक आहे, आपली जी पुढची पिढी आहे, ती व्यवस्थित जर त्यांना खायला मिळालं, ऑर्गॅनिक खायला मिळालं, तर जरा आता जे 100 वर्ष लोक पहिले जगायचे असं म्हणतात, आता माझ्या मते 70-75-80 मॅक्सिमम लोक जात आहेत. तर हे कशामुळे झालंय की खाण्यात बदल झाले, हॅपेटाईट्स चेंज झाले सगळ्यांच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या, म्हणून आपण काहीतरी एक वेगळ्या उद्दिष्टाने आपण पोषण ऑर्गॅनिक जर्नी चालू ऑर्गॅनिक केली. आहे का अजेंडा आहे आपला? हा. आणि एक सेकंडली की एक कंपनीला एक कुठंतरी एक 20 कोटी, 30 कोटी, 50 कोटी, 100 कोटी पर्यंत पोहोचवण्याची जर्नी ही आपण चालू केलेलीच आहे. पण ह्याची साथ जेव्हा शेतकरी आम्हाला देईल, त्यावेळेस ही जर्नी आमची पुढे जाईल. म्हणून ही हँड इन हँड चालणारी प्रोसेस. शेतकऱ्यांवर आम्ही डिपेंड आहोत, आमच्यावर शेतकरी डिपेंड आहेत. असे प्रोसेस जर जेव्हा होते, त्यावेळेस ह्या गोष्टी पुढे जातात. शेतकरी पण मोठा झाला पाहिजे, कंपनी पण ग्रो झाली पाहिजे, दोन्ही सोबतच ग्रो झाले पाहिजे. तर मित्रांनो, सरांचा स्टार्टअप तुम्ही पाहिला, म्हणजे खूप चांगला स्टार्टअप सरांचा. मी एकदम सिंपल पद्धतीने तो तुम्हाला सांगितलाय. आणि सर, तुमच्या सोबत बोलून मला खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं. तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर धन्यवाद मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. राम राम.